गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट ओपन करता, प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जी TWG जे ड्रॉइंग असते ते ऍड करण्यासाठी एक्सटेन्शन येत नाही, प्रोजेक्ट कोड आणि ऍडचं ऑप्शन येत नाही. त्यासाठी काय प्रोसेस करायची हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तरी मी जे प्रोसेस करत आहे ते स्टेप बाय स्टेप ते प्रोसेस करा, तुमचा हा इश्यू रिझॉल्व्ह होईल. किंवा आम्ही प्रोजेक्ट मला ड्रॉइंग आर्टचं ऑप्शन येत नाही. चालेल, काय करायचं, आपल्या माऊसच्या साईटवर जायचंय. माऊसच्या साईटवर जाऊन युजर गाईड मध्ये जायचं. युजर गाईड मध्ये जाऊन FAQ मध्ये जायचं. FAQ मध्ये टीपीडीएन ड्रॉइंग याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॉईंट नंबर 1 दिसेल, 2 दिसेल. सर्वात जे टॉपला आहे 31 पॉईंट, त्याच्यावर जाऊन हे जे डाउनलोड फाईल आहे ना, डाउनलोड करायची. डेस्कटॉपला ठेवायचे. त्यांना फोल्डर बनवू शकता तुम्ही. सेव्ह करायचे. डाउनलोड झाल्यानंतर जिथं तुम्ही डाउनलोड केलेली फाईल आहे तिथं जायचंय. आता मी ही फाईल जी आहे डेस्कटॉपला ठेवलेली आहे, फोल्डर मध्ये एक्सट्रॅक्ट करायचे. या फाईलला एक्सट्रॅक्ट केल्यानंतर या फाईल ओपन करायची. जे TPC 2005 फाईल आहे ना, कॉपी करायचं. तुम्हाला कॉपी करून C ड्राईव्ह मध्ये जायची. प्रोग्राम फाईल म्हणजे तुमच्या पाथ जिथं तुम्ही सेटअप इन्स्टॉलेशन केलेलं त्या पाथला जायचं. टिपिक लाईन TPC PID शॉप टिपिक लाईन 2020 याच्यामध्ये जाऊन तुम्हाला पेस्ट करायची. ते पेस्टचा ऑप्शन येईल, तर रिप्लेसचा पण ऑप्शन येऊ शकतो. तो कंटिन्यू करायचं. रिप्लेसचं आलं तर रिप्लेसवर क्लिक करायचं. हे झाल्यानंतर तुमचे टिपलाईन क्लोज करायचंय. परत ओपन करायचे. कधी कधी हा पण एरर येतो. हा एरर नाही, काय करायचं, टास्क मॅनेजमेंट जायचंय. तुम्हाला प्रोसेस ऑप्शन आहे, याच्यामध्ये TPC सर्च करायचं. हे बघा TPC ही फाईल ऑलरेडी ओपन असल्यामुळे तो नोटिफिकेशन देतो. त्या TPC वर राईट क्लिक करायचंय, एंड टास्क करायचं. परत हे क्लोज करायचं टास्क मॅनेजर. परत TPC रन करायचं. येस, तुमचा टिपलाईन सॉफ्टवेअर ओपन होईल. इथे युजर पासवर्ड टाकायचा. लॉग इन करायचं. हे तुमचा प्रोजेक्ट, तुम्हाला त्या प्रोजेक्टसाठी जे ट्रेसिंग करायचं तो प्रोजेक्ट ओपन करायचा. ओपन केल्यानंतर हे बघा, अगोदरचा स्क्रीनशॉट बघा मी जे दिलेलं आहे इथं. ऍड म्हणजे त्या प्रोजेक्टचं नाव आणि ते ड्रॉइंग करण्यासाठी ऑप्शन नाही. आता जे आपण ही प्रोसेस केल्यानंतर इथे ऑप्शन आलेले आहे बघा. त्या प्रोजेक्टचं नाव एल्डेशियन R0 ड्रॉइंग. याच्यावर तुम्ही आता राईट क्लिक करून ब्राउज करून जिथे तुमची ड्रॉइंग ठेवलेली आहे, जे तुम्ही बनवलेली कॅडमेन फाईल, ते ड्रॉइंग अटॅच करायचं. डाउनलोड मध्ये जिथं असेल तुमची ड्रॉइंग, सपोज ही ड्रॉइंग तुमची ओपन करायचं, ओके करायचं. असं तुम्हाला ही जी आपण जे या व्हिडिओमध्ये प्रोसेस सांगितलेली त्यासाठी हे तुम्हाला ऍड करण्यासाठी ऑप्शन येत नसते ड्रॉइंग, तर ही प्रोसेस फॉलो करायची, त्याचे इश्यू रिझल्ट. ओके, थँक्यू.